20-20 लाख रुपये उमेदवारांनी माघारी घेण्यासाठी असा रविवारी ते शिवचंद्र पवार यांनी आरोप केला. काय सांगाल? काल मी त्यांची प्रेस बघितली. युगेंद्रदादा पवार साहेबांनी जे काही आरोप केले हे अत्यंत बिनबुडाचे चुकीचे आरोप. खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले. जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे. त्याचा आम्ही निषेधच करतो. दादा, पण एक त्यातनं प्रश्न उद्भवतोय की त्या पक्षाचे 4 का 5 उमेदवार शरदचंद्र पवार, परंतु अनेक उमेदवारांनी अपक्ष असतील विविध पक्षाच्या उमेदवारांनी माघारी अर्ज घेतलेला आहे. खरं आज काय परिस्थिती नक्की ते आरोप झाल्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा होण्यास मोठ्या प्रमाणात नाही. आता ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे. जनता आमच्याबरोबर असल्या कारणानं की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटलं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणं योग्य नाही. या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली. असं कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवारावर आजपर्यंत आणला नाही. आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तशा प्रकारचा कधी झालेला नाही प्रकार. पण हे हाताला येणं म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो. दादा, काय सांगाल? गेल्या 35 वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात. कोणती प्रथा? जी एकंदरीत की बारामती नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जातं आणि नंतर मतदार बाहेर पडतात. हा पवारसाहेबांनी याला सहभाग दर्शवला. त्यांनी देखील स्टेटमेंटमधून सांगितलं होतं. नक्की काय? नाही, कालपर्यंत सगळे एकच होते ना. म्हणजे मग ते त्यांना पण लागू आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना. असं नाही बरं का. लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय आहे की असं लोकात चर्चा आहे. म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरलंय आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही. काय की लोकात चर्चा आहे. माझं म्हणणं चला आपण त्याचा सोक्षमोक्ष लावू. कुणाची चर्चा आहे? आपण जर बिनविरोध झालेली जी यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनविरोध झालाय प्रभाग नंबर 2 मधला. कोण झालंय? अनुप्रिता ताबे डागे. त्यांच्या विरोधात एकही फॉर्म नव्हता. बरोबर आहे? कुणाचाच नव्हता. मग यांचा होता का? कुणाला 20 लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे. दुसरा प्रभाग 5 नंबर तो जवळचीचा आहे. किशोर मासाळ त्या ठिकाणी बिनविरोध झाले. किशोर मासाळ यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्यांचा नातेवाईक आहे. त्यांनी विड्रॉल केला. खाली आला आपण 6 मध्ये आमच्या बांधवताई आहेत आणि अभिजित जाधव आहेत. त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते. कुणाचे जे आरोप करतात ना त्यांचा एबी फॉर्म होता का पाहिला तर नाही. त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक 8 आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत. तिथं एकच उमेदवार राहिला होता. तो त्यांच्या नातेसंबंधातला होता. त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला. नंतर आपण शर्मिळाताई ढावण यांच्या विरोधामध्ये अमर महाडिक माझे जावई त्यांच्या नात्यातला फॉर्म होता महाडिकताईंनी, त्यांनी तो काढला. त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता, त्यांनी तो काढला. आणि आफरीन बाबा. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा. आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं की 20 लाख रुपये दिले, माझं म्हणणं आहे अफिडेव्हिट करा आणि पोलीस केस करा. हो, ओपन चॅलेंज देतो आम्ही. तुम्ही करा, प्रूव्ह करा, मग आपण बोलू या विषयावर. परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जेव्हा नागरिक शिक्कामोर्तब करतात, इव्हन आता तुम्ही बघितलं की 4 वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत. ह्यांनीच का आरोप केला? हे कालपर्यंत कुठं होते? एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी. आणि कसं आहे माहिती का, अजितदादांच्या विरोधात बोलतो म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये. असं करू नका. कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडू नाही. तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी जरा बघा. त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही. आणि मग हा विचार त्यांनी ते तरुण नेतृत्व आहे
त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने त्या- विनंती आहे. दादा, त्यांनी- बरोबरच दबाव तंत्राचा देखील वापर मी करण्यात सांगितलं ना, आला. पोलीस कंप्लेंट दाखवा ना एक तरी, की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला आणि माझा विड्रॉल घेतला, हाताला सही केली, आला दाखवा. हा सुरेल हजरत करू ना, म्हणजे नुसता आरोप करून असं चालणार नाही ना. अजित- आणि कधीच तुम्ही काढून बघा ना आत्ताची परंपरा, हे बारामतीमध्ये कधी घडलं नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बूथवर कधी राडा झाला नव्हता, आजच का झाला. हीच ती पद्धत आहे राडा करण्याची, ही सुरुवात आहे, एवढा थांबणार नाही. अजितदादांचं त्यांनी नाव घेतलं नाही. सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे दिलेत असा आरोप त्यांनी मी केलेला. कुठं अजितदादांचं नावाबद्दल बोलू? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या, म्हणजे आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहेत, बारामतीचे सर्वे सर्व दादा आहेत, त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही नाव घेण्याची. मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये, बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय आणि बारामतीच्या नावाला गालबोट लावायचं, हे असं करू नये माहिती. भविष्यात असे अनेक आरोप होणार आहेत, त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? जेव्हा तेव्हा देऊ, आरोप करू द्या, मग बघू. कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत ना. आम्ही आमच्या दिशा ठरवलेल्या आहे की अंतिम अधिकार हा जनतेचा आहे. आम्ही जनते दरबारात गेलोय, त्यांचा कौल आम्ही मान्य करणार आहोत. जो 8 जणांच्या बाबतीत जनतेने आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेला आहे, तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाखाची ओढ आता सरकली. ते जे 8 उमेदवार होते त्यांच्यात जे आपले 8 उमेदवार झाले बिनविरोध, त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा कोण उमेदवार होता का? त्यांना विचारा ना, हे बी फॉर्म कुणाला दिलाय का? अजून कुणी सांगू शकत नाही. माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे एबी फॉर्म होते, उमेदवारच मिळाले नाहीत. मग असं कसं करता मिथ्या समर्थन करता त्याचं? दादा, एकूण किती जणांनी माघार घेतली टोटल? म्हणजे जे नाही, मला माहिती आहे एवढंच, आमचे 8 बिनविरोध झाले. 76 लोकांनी माघारी 77 लोकांनी. तर सचिन शेठ मामा, आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी 20-20 लाख रुपये दिले असा आरोप योगेंद्र पवार यांनी केलेला आहे. काय स्पष्टीकरण द्या? आरोप करणं काही कोणाला लावली जीभ टाळायला काही बोलता येतं. त्यांनी साध्य म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं ना कोणाला पैसे दिले. कोणतरी पुढे यायला पाहिजे ना, त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे मिळाले आणि मी बिनविरोध केला असेल. असं कोण बोललंय का? त्यांचं स्टेटमेंट असं आहे की त्यांची बारामतीसाठी चर्चा होत्या असं त्यांच्या स्टेटमेंट. चर्चा काय, चर्चा 100 उठतील. चर्चेवर चालतं गोष्ट असतं का? तथ्य काय आहे, पुरावे काय आहेत? आरोप करणं फार सोपं असतं. नाही, ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगल्भता आहे तो अशा चर्चेवर प्रेसमध्ये काही म्हणणं मांडेल असं मला वाटत नाही. भविष्यात बारामती म्हटले की चर्चा होती, असे आरोप अनेक होणार आहेत. कसे सामोरं जाणार आपण? हे काय, आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोरं जाणार. आरोप करणं सोपं असतं, पण जे काम करणं आहे, जे काम अजितदादा करतायत दिवस रात्र बारामती करत, हे लोकांच्या मनामध्ये आहे. लोक आरोप करतच राहतील. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही. ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे, त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळी उत्तरं देऊ. योगेंद्र पवार असं म्हणतायत की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवाराला निवडून, मग बारामतीमध्ये लोकशाही नाही का? 1967 सालापासून हे आहे ना. आता ते आले म्हणून लोकशाहीला घातक होता.